नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात आहे. जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला आपल्या फेब्रुवारी महिन्याचं वितरण आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हे आपल्याला काल आपल्या गुढीपाडव्यानिमित्त होणं अपेक्षित होतं, पण अजून तरी या वितरणासंदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही. आणि तुमच्या भरपूर मला कमेंट येत आहेत, म्हणजे एवढ्या कमेंट आहेत ना. मला काल एक कमेंट आली होती, ताई मेडिकल प्रॉब्लेम आहे, मला पैशाची गरज आहे म्हणून. आता मी या ठिकाणी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की जोपर्यंत GR येणार नाही या योजनेच्या अंतर्गत, त्याच्यानंतर आपल्याला महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती मार्च महिन्यातली 21 तारीख आहे आज, तर आपल्याला फेब्रुवारी महिन्याचं वितरण अजून झालेलं नाही. तर या विषयावर मी खूप वेळा अगोदर पण व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि याही व्हिडिओमध्ये मी सरकारला विनंती करत आहे की दर महिन्याचं वितरण हे 10 तारखेच्या आत झालं पाहिजे. भले याच्यामध्ये एक आपण मुद्दा असं ऍड करूया की भले फेब्रुवारी महिन्याचं जे वितरण होतं ना, फेब्रुवारी महिन्याचं वितरण हे मार्च महिन्याच्या 10 तारखेपर्यंत होणं आपल्याला अपेक्षितच होतं. कारण अगोदर जी प्रोसिजर होती ना, तर त्या महिन्याचं वितरण या महिन्याच्या 10 तारखेच्या आत पूर्ण होत होतं. पण आता तसं होत नाहीये. आता वितरणाला खूपच विलंब होत आहे आणि साहजिकच आहे. मी सांगते, तुम्हालाही माहिती आहे की आता सध्या 21 तारीख आहे आज आणि फेब्रुवारी महिन्याचं वितरण अजूनही झालेलं नाही. तर या योजनेच्या अंतर्गत लवकरात लवकर हे वितरण करावं हेच मी सरकारला या ठिकाणी विनंती करत आहे. कारण बऱ्याच महिला आहेत, जसं मी अगोदर पण सांगितलंय, बऱ्याच महिलांनी लोन घेतलेलं आहे, कोणी बचत गट चालू केलेला आहे आणि हे सगळं त्यांनीही जे 1500 रुपये आता त्यांना दिले जात आहेत ना, त्याच्या आधारावर त्यांनी ही सगळी प्रोसिजर केली. आणि मला अशा बऱ्याच महिलांचे कमेंट आहेत आणि मी स्पेशली हाच एक व्हिडिओ शेअर केला होता मध्ये की कोण कोण काय काय व्यवसाय करत आहे या 1500 रुपयाच्या आधारावर. म्हणजे हे 1500 रुपये यायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर महिलांनी बचत गट सुरू केला, कोणी व्यवसाय सुरू केला, कोणी वेगळं काहीतरी केलं. म्हणजे असं काही ना काही महिला ह्या 1500 रुपयाच्या आधारावर करत आहेत आणि म्हणून त्यांना हे 1500 रुपये आवश्यक असतात, कारण त्याच्यावर त्यांनी हे सगळं केलेलं आहे. जर त्या 1500 रुपयाला म्हणजे जे 1500 रुपये योजनेच्या अंतर्गत आता आमच्या या लाडक्या बहिणींना मिळत आहेत, तर त्या हप्त्याला उशीर झाला किंवा अधिक उशीर झाला, जसं आता होतंय फेब्रुवारी महिन्याचंच वितरण त्यांना अजून मार्च महिन्यामध्ये नाही झालं. आता विचार करा, ते फेब्रुवारी महिन्याचे जे 1500 रुपये त्यांना बचत गटामध्ये भरायचे असतील किंवा व्यवसायासाठी वापरायचे असतील, तर त्यांना ते पदरचे वापरावे लागतात. दुसरं म्हणजे आता मार्च महिना चालू आहे आणि मार्च मध्येही तोच गोंधळ आहे. म्हणजे 3000 रुपये त्यांना त्यांच्या कुठल्याही कामासाठी त्यांना वेगळे 3000 रुपये लागत आहेत. कारण का, मागच्या महिन्याची बचत गटाचे जर आपण धरले साधारण त्यांना कोणाचे 1000 असतील, कोणाचे 500 असतील, बरोबर, किंवा त्यांनी बचत गटाच्या आधारावर लोन पण घेतलंय. अशा बऱ्याच माझ्या महिला आहेत. मला काल एक कमेंट होती बघा, ताई मी लोन घेतलेलं आहे म्हणून. आता त्यांचा हा मुद्दा आहे की या आमच्या 1500 रुपयाच्या आधारावर त्या महिलांनी लोन घेतलंय आणि झालंय असं की आता मग हप्ता येतच नाहीये वेळेत. आता मला तुम्ही सांगा, एखाद्या महिलेने जर एका लोन घेतलंय आणि त्या महिलेला जर दर महिन्याला 2000 रुपये भरायचे असतील किंवा साधारण 1500 भरायचे असतील, धरू आपण 1500 भरायचे. आता मला सांगा, त्या महिलेनी मागच्या फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये भरले स्वतःच, कारण अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही. आणि आता त्या महिलेला मार्च मधले पण भरायला लागणार, बरोबर ना. कुठलाही हप्ता हे 10 तारखेपर्यंत आपल्याला भरायचा असतो. मग तो बचत गट असू दे किंवा आपले कुठले दुसरे फायनान्शियल हप्ते असू दे, काही पण बँकेचा हप्ता असू दे, साधारण 10 ते 15 तारीख डोक्यावरनं पाणी. 15 तारखेपर्यंत आपल्याला सगळे हप्ते भरणं अपेक्षित आहे. आता माझा मुद्दा जो आहे तो असा आहे की आता आमच्या बऱ्याच महिलांनी असं सगळं केलेलं आहे. कोणी लोन घेतलंय, कोणी बचत गट चालू केलाय, कोणी व्यवसाय केलाय, जे काही तुम्ही तुमच्या पद्धतीनं केलेलं आहात या 1500 रुपयाच्या आधारावर. तर इथं होतंय काय माहितीये का, फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, या महिन्याचे 1500 रुपये, असे 3000 रुपये त्यांना वेगळे ऍडजस्ट करावे लागतात. अशा मला भरपूर कमेंट येतात की ताई आता आम्ही कसं करायचं, ह्याच्यातनं काय मार्ग काढायचा, कारण आम्हाला वितरणालाच खूप उशीर होतोय. त्या महिन्याचं वितरण हा महिना संपत आला तरी होत नाही अजून. तर हे जरा थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे आणि माझी खरंच कळकळीची विनंती आहे सरकारला की महिला एका महिन्याची 1500 रुपयाची व्यवस्था काहीतरी उलाढाल करून करतील. पण 3000 रुपये कुठून त्या, म्हणजे कसं त्या जमा करणार? 3000 रुपये त्या महिन्याचे 1500, या महिन्याचे 1500, त्या कसं करणार? तर खूप अवघड परिस्थिती आहे. तर सरकारला या ठिकाणी या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने विनंती करत आहे
की भले तुम्ही फेब्रुवारीचं वितरण जे आहे ते मार्चमध्ये करा, काही प्रॉब्लेम नाही, पण 10 तारखेच्या आत तरी करा. आज 21 तारीख आहे आणि अजून कुठलाही GR नाही, बातमी नाही, आणखीन काहीही आलेलं नाही आणि हे वितरण कधी होणार हेही समजत नाहीये. आणि मला ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे आणि या सुद्धा महिलांच्याच कमेंट आहेत बरं का मला, की ताई एक तारीख सांगा सरकारला, की भले आम्हाला सरकारने सांगावं की आम्ही 10 तारखेला करणार, 10ला करा. आम्ही 15ला करणार वितरण, मग 15ला करा. म्हणजे महिला कुठेच तुम्हाला काही बोलणार नाहीत. म्हणजे सरकारला असं सांगणं आहे महिलांचं, की सरकारने आम्हाला सांगावं की आम्ही 15ला वितरण करू किंवा आम्ही 20ला वितरण करू. आमच्या डोक्यात राहील ताई की आम्हाला या तारखेला वितरण होणार आहे. पण इथं झालंय असं ना, की त्या महिन्याचं वितरण ह्या महिन्यामध्येच महिना संपत आला तरी होत नाही. त्यामुळे आम्हालाच कळत नाही की हप्ता कधी येणार. आणि प्लस आम्हाला हे जे पैसे आता ऍडजस्ट करावे लागतात ना, 2-2 महिन्याचे हप्ते भरायला, बरोबर? तर ते पैसे आता आम्ही कुठून आणणार, असं महिलांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये. तर नक्कीच मला असं वाटतंय हा खूप महत्त्वाचा मुद्दा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, की महिलांनी जर या योजनेच्या अंतर्गत 1500 रुपयाच्या आधारावर जर वेगवेगळे उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत, जसं मी मगाशी सांगितलं लोन घेतलं किंवा अजून त्यांनी काही केलं असेल, ते 1500 रुपये आले की त्या इकडं भरतात. आता 2-2 महिन्याचा हप्ताला जर वेट म्हणजे एवढा उशीर होत असेल, फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने झाले. आता फेब्रुवारीचं वितरण अजून झालं नाही. तर या महिन्यात 2 महिन्याचे 3000 रुपये कसं काय ऍडजस्ट करणार आहेत? मला खरंच समजत नाही. तर नक्कीच माझा हा विनंतीचा व्हिडिओ सरकारला आहे, की योग्य वेळेमध्ये वितरण करा. भले तुम्ही फेब्रुवारीचे वितरण मार्चमध्ये करा, पण 10 तारखेला करा. हे मला खरंच कळकळीची माझी सरकारला विनंती आहे या माध्यमातून. याच्यात दुसरा मुद्दा मी थोडासा ऍड करणार आहे, तो आहे ई-केवायसीचा. तर हा जो ई-केवायसीचा जो मुद्दा आहे ना, ह्याच्यावर मी उद्या सकाळी व्हिडिओ शेअर करणार आहे. नक्कीच तो ई-केवायसीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पहा आणि हे तुम्ही विनंती मला करताय म्हणून मी तो व्हिडिओ शेअर करते. पण मला इथून तुमच्याकडून सुद्धा मदत हवी आहे. माझी तुम्हाला विनंती असेल, की त्या उद्याच्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. तुम्ही शेअर नाही केलं तर काहीच होऊ शकत नाही. मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहे, इथून पुढे सुद्धा करेल. काळजी करू नका. एक लक्षात ठेवा, केवायसी नाही झाली तर हप्ता मिळणार नाही. बाकी तुमचे जेवढेही प्रश्न मला आत्ता आलेले आहेत, मी सगळे प्रश्न वाचलेले आहेत. जरी तुम्हाला रिप्लाय दिला नसेल तरी काळजी करू नका. आत्ताचा मुद्दा होता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात. बाकी ई-केवायसीचा जो काही व्हिडिओ आहे, ज्यात तुमच्या कमेंट मला ई-केवायसी संदर्भात आल्या ना, त्याचा व्हिडिओ मी उद्या शेअर करणार आहे. नक्कीच उद्या 10 वाजताचा व्हिडिओ तुम्ही पाहाल आणि त्या व्हिडिओला शेअर जरूर करा. मला असं वाटतं ही माहिती आजची तुम्हाला समजली असेल. आज शनिवार आहे, मार्च महिन्याची 21 तारीख आहे आणि अजून आत्ता तरी म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ मी शूट केला त्यावेळेस तरी आणखीन कुठलीही माहिती आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची आलेली नाही. आता ह्याच्यामध्ये जर मार्च महिन्याचा हप्ता जर ऍड होऊन आला तर खूपच बरं होईल आणि मग तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळतील. पण अशी कुठलीही बातमी आलेली नाही. हे मी माझं सांगते की 2 महिन्याचं वितरण जर डायरेक्ट सरकारने केलं तर खूपच छान होणार आहे. म्हणजे पुढचं पुढे बघू आपण नंतर एप्रिलमध्ये. पण आता कारण आता बघा मार्च महिना संपतच आलेला आहे. 8 दिवसावर राहिले मार्च महिना संपायला. तर मला असं वाटतं की या ठिकाणी 2 महिन्याचं वितरण केलं तर अजूनच बरं होईल. पण आता कसं होतं 2 महिन्याचं बोलण्यापेक्षा आपण जर फेब्रुवारीत धरलं तर सगळ्या महिलांचं एकच म्हणणं आहे, ताई आम्हाला 2100 रुपये नका देऊ, आम्हाला 2 महिन्याचे पण नका देऊ, पण आम्हाला कमीत कमी 1500 रुपये तरी वेळेत द्यायला सांगा. तर सरकारला मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत कळकळीची विनंती करणार आहे, की या महिलांना जेवढ्याही लाभार्थी महिला आहेत आता सध्या लाभ घेत आहेत त्यांना 10 तारखेच्या दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वितरण होणं अपेक्षित आहे. कारण या योजनेच्या अंतर्गत त्यांनी पुढे लोन वगैरे भरपूर काही करून ठेवलेलं आहे या 1500 रुपयाच्या आधारावर आणि हे 1500 रुपये त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतंय. सरकारला पण ही माहितीच आहे, मी सांगायची गरज नाही की हे 1500 रुपये किती महत्त्वाचे. पण मला कमेंट येतात म्हणून मला तुमच्या कमेंटच्या आधारावर हे व्हिडिओ शेअर करावे लागतात. कारण तुमच्या कमेंटवरच मी आज सर्व काही बोलले. ह्या तुमच्याच कमेंट मला व्हॉट्सअपला आहेत, इन्स्टाला आहेत, फेसबुकला आहेत, सगळीकडे मला कमेंट येत आहेत. तर मला असं वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. बाकी उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ई-केवायसी संदर्भामध्ये. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.